नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दाकृ सोमण सरांच्या घरी। दाकृ सोमण सर म्हणजे त्यांचं नावच ऐकल्यानंतर ज्येष्ठ पंचांग करते, खगोल अभ्यासक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दहीहंडीबद्दल आपण सरांनाच का भेटलोय तर सरांना भारतीय संस्कृती मागचं जे ज्ञान आहे, जी सरांकडे माहिती आहे ती घेण्यासाठी म्हणून आपण आज सरांना भेटतो। तर सर तुमचं स्वागत आहे। नमस्कार सर, दहीहंडीबाबत माझ्या मनात खूप कुतूहल आहे की जी दहीहंडी आपल्याला बाहेर दिसते की जी दहीहंडी आपण पाहतो तितकीच काही दहीहंडी नसेल ना सर? दहीहंडी सणाचं महत्व काय? हा बघा, कृष्णाने लहानपणी बालपणी दहीहंडीचा खेळ खेळला, बरोबर। पण आधुनिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहताना व्यवस्थापन शास्त्र हा खेळ शिकवत असतं। म्हणजे बघा, दहीहंडी म्हटली म्हणजे काय, उद्दिष्ट काय तर दहीहंडी फोडणं हे उद्दिष्ट। व्यवस्थापन शास्त्रामध्ये प्रत्येकाला उद्दिष्ट माहीत असायला हवं तरच उद्दिष्ट साध्य होणार असतं। म्हणून दहीहंडी खेळामध्ये सुद्धा प्रत्येकाला माहिती पाहिजे की आपल्याला दहीहंडी फोडायची आहे ही गोष्ट। दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे कामाचं वाटप व डिस्ट्रीब्युशन। आधुनिक शब्दात सांगायचं तर की आपल्याला माहिती आहे दहीहंडीचं थर असताना मोठी माणसं, जाडी माणसं खाली, बरोबर, वजनशीर आणि वरती हलकी हलकी होत जाणारी, आणि शेवटचा जो असतो दहीहंडी प्रत्यक्ष फोडणारा तो कमी वजनाचा पाहिजे, चतुर पाहिजे, चपळ पाहिजे, चतुर पाहिजे, बुद्धिमान पाहिजे आणि पुन्हा सुरक्षितता महत्वाची। हे सगळे गुण त्या दहीहंडीच्या रचनेमध्ये असतात। बघा, म्हणजे व्यवस्थापन शास्त्रात सुद्धा वर्क डिस्ट्रीब्युशन, कोणाला काय काम सांगायचं म्हणजे ते काम बरोबर होईल, योग्य होईल, उद्दिष्ट साध्य होईल, ते दहीहंडीचा खेळ आपल्याला शिकवत असतो। तिसरी गोष्ट म्हणजे टीम स्पिरिट। आपल्याला माहिती आहे कारखान्यामध्ये 500 माणसं असतात, 500 माणसं काम करत असतात, पण प्रत्येकाला उद्दिष्ट माहिती पाहिजे, आपलं प्रोडक्ट हे जगामध्ये विकलं गेलं पाहिजे आणि प्रॉफिट व्हायला पाहिजे कंपनीला, बरोबर, हे महत्वाचं आहे व्यवस्थापन शास्त्र। तसं दहीहंडी फोडताना सुद्धा टीम स्पिरिट पाहिजे। म्हणजे समजा एखादा मनुष्य हल्ला, त्याची तब्येत बिघडली तर लगेच दुसऱ्यानं त्याला सावरलं पाहिजे, हे महत्वाचं आहे। म्हणजे टीम स्पिरिट हे पाहिजे। इथे एकमेकाला दोष देत समजा आपापसात भांडत राहिले तो उद्दिष्ट साध्य होईल का? नाही होणार। निरव हेच महत्वाचं आहे की प्रत्येकाला उद्दिष्ट साध्य करायचं आहे आणि त्या दृष्टीने एकमेकाला सावरून घ्यायला पाहिजे, म्हणून टीम स्पिरिट पाहिजे। जेवढी टीम चांगली ना, म्हणून बघा तुम्ही युनिफॉर्म असतो त्यांचा, करेक्ट, हा युनिफॉर्म असतो म्हणजे टीम वाटली पाहिजे। हे टीम स्पिरिट निर्माण होण्यासाठी अनेक दिवस प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो, एकमेकाची ओळख व्हावी लागते। हा मनुष्य कसा आहे, हा कसं वर्तन करेल हे माहीत असायला पाहिजे। म्हणजे दहीहंडीचा खेळ हे व्यवस्थापन शास्त्र शिकवत असतं। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट। आपल्याला माहिती आहे की ऑर्डर आल्यानंतर एखादं उत्पादन वेळेत ते पूर्ण पाहिजे। निरव महत्वाची गोष्ट की टाइम हे सांभाळला यायला पाहिजे। आणि या खेळामध्ये सुद्धा दहीहंडी खेळामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला दहीहंडी फोडायची असते। जास्त वेळ जर असेल तर डळमळायला लागेल, म्हणून खाली सोडूनच जाईल, उद्दिष्ट साध्य होणार नाही। तेव्हा बघा, कमीत कमी वेळेमध्ये घाई पण करायची नाही आणि विलंब पण करायचा नाही, हे साध्य, क्वालिटी पण पाहिजे। आणि परदेशी लोक बघायला येतात हा खेळ, तर ते सुद्धा प्रेक्षणीय व्हायला पाहिजे, शिस्त वाटली पाहिजे, कळलं पाहिजे, आणि हे महत्वाचं असतं। आणि शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट या व्यवस्थापन शास्त्रातली ती म्हणजे प्रश्न सोडवण्याची कला। प्रश्न, आता बघा, प्रश्न निर्माण होतातच, कारखान्यात होतात, दहीहंडी खेळामध्ये सुद्धा होतात। आयत्या वेळी एखादा पाणी कुणीतरी ओतलं, आयत्या वेळी काही प्रश्न निर्माण झाले तर कसं सावरून घ्यायचं हे महत्वाचं असतं। तो प्रश्न सोडवण्याची कला, इंग्रजीमध्ये त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक म्हणतो। एखादा प्रश्न निर्माण झाला तर गडबड करायची नाही, आपलं उद्दिष्ट साध्य व्हायला पाहिजे आणि ते वेळेतच व्हायला पाहिजे। म्हणून महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न सोडवण्याची कला ही लीडरला यायला पाहिजे। आयत्या वेळी काय झालं तर काय करायचं हे माहिती कळलं पाहिजे। म्हणून दहीहंडी खेळ बाळकृष्णाने त्यावेळी खेळला, परंतु आधुनिक काळामध्ये दहीहंडी खेळाकडे व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे आणि अभ्यास करायला पाहिजे।
ते तर ते हा खेळ जो दहीहंडीचा हे सांगत असतो. ओके सर, ही दहीहंडी हा खेळ, आता ह्यातली मॅनेजमेंटची बाजू की त्यात इतकं कौशल्य आहे, म्हणजे त्या टेक्निक्स आहेत खऱ्या सगळ्या, पण ह्याच्या मागची पौराणिक कथा काय? हा पौराणिक कथा अशी आपल्याला माहिती आहे कृष्णाचं चरित्र. मी नेहमी सांगतो कृष्णाचा आपण पूजा करतो भगवान कृष्णाची. श्रावण कृष्ण अष्टमी मध्यरात्री असेल 12 वाजता कृष्णाचा जन्म मध्यरात्री 12 वाजता झाला आणि प्रभू रामचंद्राचा जन्म भर दुपारी 12 वाजता झाला. कसं जगावं हे रामायण शिकवतं आणि कसं जगू नये हे महाभारत शिकवतं. हे आपण शिकायला पाहिजे. आपण यांची पूजा का करतो? ही आदर्शाची पूजा असते. बघा भगवान श्रीकृष्णाचे गुण कोणते? तर पहिला गुण म्हणजे तत्वज्ञानी. दहीहंडी पुरताच भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अभ्यासायचं नाही, तर तत्वज्ञान, भगवद्गीता. मध्यंतरी मी अमेरिकेत गेलो आणि तिथे विचारलं अशी कोणती 100 पुस्तकं आहेत की जास्तीत जास्त लोकांनी वाचली आहेत. तर त्या मॅडम ज्या होत्या त्यांनी कॉम्प्युटरचं लिस्ट काढून दिलं 100 पुस्तकांचं आणि आश्चर्य वाटेल त्याच्यामध्ये भगवद्गीता हे पुस्तक होतं. जगातील जास्तीत जास्त लोकांनी वाचलेलं अर्नॉल्ड नावाच्या माणसाने इंग्रजीत भाषांतर केलेलं भगवद्गीता होतं. बघा म्हणजे जग वाचतंय आज आणि आपणच वृद्धापकाळी अभ्यास करायचा. भगवान कृष्ण जयंतीच्या दिवशी दहीहंडी साजरी कराल, पण त्याच्याबरोबर कृष्णाची भगवद्गीता हे अभ्यासली पाहिजे. कसं जगावं हे शिकलं पाहिजे. आणि कर्म करणं, भगवान कृष्णाचं तत्वज्ञान म्हणजे कसं, यज्ञ कर्म करून जे पुण्य मिळतं तेच पुण्य कर्तव्य कर्म केल्यानंतर मिळतं. म्हणजे एक वडील म्हणून, एक मुलगा म्हणून, एक मित्र म्हणून, एक आपण नागरिक म्हणून देशाचा कर्तव्य पूर्ण केलं तर यज्ञ करण्याचं पुण्य आपल्याला मिळतं. हे शिक्षण घ्यायला पाहिजे भगवान कृष्णांकडून. आणि ते ह्या जन्माष्टमीच्या निमित्तानं. दुसरा गुण म्हणजे समाजसेवक. बघा ना किती दुष्ट राक्षसांचा वध केला कृष्णाने. आपण सुद्धा समाजामध्ये जे दुष्ट प्रवृत्ती असतात आपण पाहतो, दररोज काहीतरी वाईट घटना घडतात. हल्ली तर किती प्रमाण वाढलं. हो, आजही समाजात राक्षस आहेत, पण पूर्वीसारखे राक्षस नाही, आता वेगळे राक्षस आहेत. तर त्यांचं निर्दालन कोण करणार? तर प्रत्येकामध्ये कृष्ण निर्माण व्हायला पाहिजे. आणि हे जबाबदारी आपले जन्माष्टमीच्या निमित्तानं तरी आपण हे चरित्र अभ्यासाला पाहिजे. तो समाजसेवक कसा होता, समाजासाठी त्याने काय केलं. आता कालिया जमात यमुना नदीचं पाणी दूषित करीत होती. बरोबर. तर त्या कालियाचं म्हणजे त्या जमातीचं आपल्याला माहिती आहे की त्यांनी स्थलांतर केलं आणि जलप्रदूषण थांबवलं. लक्षात घ्या की त्या काळामध्ये समाजसेवा सुद्धा भगवान कृष्णाने केली. पूर्वी असं वाटायचं की इंद्र पाऊस पाडतो अशी लोकांना वाटायचं, कल्पना होती. पण त्यांनी सांगितलं नाही, गोवर्धन पर्वतामुळे ढग अडतात आणि पाऊस पडतो. म्हणजे आज जी मुलं शिकतात शाळेमध्ये पर्वतामुळे पाऊस पडतो, पर्वताची पूजा करा, ते भगवान कृष्णाने त्या काळी सांगितलं होतं. हे प्युअर सायन्स आहे सर. सायन्स. त्या काळात भगवान कृष्ण सांगितलं की इंद्राची पूजा करू नका, गोवर्धन पर्वताची पूजा करा, त्याच्यामुळे पाऊस पडतो. आणि आपल्याला माहिती असेल की नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला आणि 16 सहस्र मुलींना सोडवलं त्याच्या ताब्यातून. आता त्या मुलींना परत नरकासुराचा वध केल्यानंतर राक्षसांना म्हणजे त्याच्या तावडीतून सोडवलं, पण आई वडिलांना त्यांनी कळवलं मुलींना घेऊन जा. 16 सहस्र मुली कन्या. विचार करा. आई वडील म्हणाले नाही, आता मुलगी नाही, आम्ही घेणार नाही घरामध्ये. भगवान कृष्णाने काय केलं, त्यांच्या पालन पोषणाचा खर्च स्वीकारला आणि स्वतःचा पती म्हणून त्यांना नाव दिलं समाजामध्ये वापरायला. विचार करा, समाजामध्ये त्या 16 सहस्र मुलींना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि पालन पोषण. मला तुम्ही सांगा ही समाजसेवा केवढी मोठी त्या काळामध्ये केली भगवान कृष्णाने. आपण थोडी तरी समाजसेवा करू शकतो की नाही? स्वतःच्या घरात समोरचं अंगण प्रत्येक जण जाणतो, पण दुसऱ्याच्या घरात समोरचं अंगण नाही. आपण समाजामध्ये ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत ह्या तरी आपण दूर करू शकतो. आपल्यात ती ताकद आहे, जिवंतपणाचं ते लक्षण आहे. किंवा ही समाजसेवा शिकायला पाहिजे भगवान कृष्णाकडून. तिसरा गुण म्हणजे उत्तम मित्र. सुदामाची गोष्ट माहीत असेलच. गरीब सुदामा पोहे घेऊन आला, पण भगवान कृष्णाने ते पोहे स्वीकारले, ते खाल्ले.
गरीब आहे मित्र म्हणून त्याला त्यांनी दूर केलं नाही. मला तुम्ही सांगा, आधुनिक काळामध्ये उत्तम मित्र कसा असावा? कृष्णासारखा असावा. तेव्हा नीरव लक्षात घ्या, आपण ही पूजा करतो ना, ही पूजा करताना ही गुण आपल्या अंगी यायला पाहिजे. ही गुणांची पूजा आहे. हो, नक्कीच आदर्शाची पूजा आहे. म्हणून रामाची, प्रभू रामचंद्राची काय, गणपतीची 14 विद्या 64 कला, एक तरी विद्या शिका आयुष्यात, एक गुण तरी घ्या. त्यासाठीच पूजा करायची असते. भगवान कृष्णाची जन्माष्टमी साजरी करताना केवळ दहीहंडी ठीक आहे, खेळ व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून शिकायला पाहिजे, पण गुण पण घ्यायला पाहिजे. उत्तम मित्र आणि उत्तम सारथी. आपल्याला माहिती आहे अर्जुनाचा रथ त्यांनी सारथ्य केलं, पण अर्जुनाला भगवद्गीता सांगितली काय खरं काय खोटं, कर्तव्य कर्म काय. सारथी कसा असावा? कृष्णासारखा. मित्र कसा असावा? कृष्णासारखा. म्हणून बघा, कुंतीला सर्वांना त्यांनी शेवटी विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे. कुंतीनं सांगितलं की कृष्णा मला दुःख आणि संकट दे. कृष्ण म्हणाला हे काय, माझ्याकडे दुःख आणि संकट का मागते तू? काही वस्तू माग, काही सुख माग. नीरव तुम्हाला सांगतो, त्यावेळी कुंतीनं उत्तर दिलं कृष्णाला, कृष्णा जर दुःख संकट असतील तर तुझी आठवण होईल की नाही? म्हणजे तू कायमचा माझ्या हृदयात राहशील. म्हणजे मला दुःख आणि संकट दे, ती दिलीस तरच तू माझ्याशी कायम आठवण तुझी राहील. आपण सुद्धा बघा, अडचणी आल्या की देवाची आठवण होते, नमस्काराला जातात, हे करायला जातात. पण नीरव मला सांगा ना, आनंदाच्या क्षणी सुद्धा देवाचे कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की नको? हे करायला पाहिजे. आणि चौथा महत्वाचा गुण निसर्ग प्रेम. आपल्याला माहितीये गायींचं किती तो गोपालन, गोपालक म्हणतात, गोपालक. सगळी वनस्पती, संपूर्ण अरण्य, गोपालन. मला तुम्ही सांगा, निसर्ग प्रेम शिकायचं असेल ना तर भगवान कृष्णाकडून जन्माष्टमीच्या दिवशी शिकायचं. तुम्ही निसर्गात भ्रमण करा ना, खरं सांगतो मी, निसर्ग प्रेम असेल ना तर आपलं जीवन आनंद आणि सुखमय होऊन जातं. म्हणूनच केवळ आपण या कृत्रिम प्लास्टिकच्या युगात जगतो आहोत, नाहीला जाणं. पण निसर्गात भ्रमण केल्यानंतर ते पाणी पडताना धबधबे बघितले, हिरव्यागार वनस्पती बघितल्या, बरं वाटतं की नाही? खूप बरं. गाईला चारा घालताना सुद्धा आनंद होतो की नाही? किती आनंद. वासराशी खेळताना वासरू जेव्हा उड्या मारतं गाईचं, तुम्ही मला सांगा कृष्णानं त्या काळामध्ये किती आनंद व्यक्त केला, उपभोगला आणि आपल्याला शिकवलं तुम्ही पण असं जगा. हे महत्वाचं. आणि ही गोष्ट या जन्माष्टमीच्या निमित्तानं आपल्याला शिकायला पाहिजे. आणि 5वा गुण घ्यायचा असेल ना तर श्रीकृष्णासारखा कलावंत नाही. बासरी वादन. आज बासरी वादक आपण पाहतो आहोत. आयुष्यात एक कला शिकली पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने बासरी वादन केलं. नीरव मला तुम्ही सांगा, एक कला येत असेल तर आयुष्य सुखाचं आनंदाचं होईल की नाही? आपलं आयुष्य आनंदाचं होईलच, पण इतरांचं आयुष्य सुद्धा आपण आनंदित करू शकतो. एक बासरी वादक जेव्हा बासरी वाजवतो किती लोकांना मंत्रमुग्ध करतो की नाही? अगदी. जन्माष्टमीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शपथ घ्यायला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे कला शिकायला. बासरी वादन, अहो बासरी वादन कृष्णाचं ऐकताना माणसं तर लुब्ध व्हायची, गोपिका लुब्ध व्हायच्यात, गाई गुरं यायची. विचार करा, प्राणी सुद्धा एकत्र व्हायचे बासरी वादन ऐकल्यानंतर. कलावंत हे 5 गुण. 1 जून नीरव जरी घेतला तरी ठीक आहे, पण दहीहंडीचं व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. आणि कृष्ण जयंती साजरी करायची असेल ना, हे 5 गुण जास्तीत जास्त आपण जर घेतले ना, आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे आणि श्रीकृष्णाची पूजा त्या अर्थी होणार आहे. केवळ देवळामध्ये मंदिरामध्ये जाऊन आरती केली म्हणजे देव प्रसन्न होत नाही. तसं असतं तर पुजारी रोज पूजा करतो की नाही? अगदी. मग त्याला देव प्रसन्न व्हायला पाहिजे, पण त्याला देव प्रसन्न होत नाही, त्याला अडचणी असतात. ह्याचं कारण त्या देवाचे एक गुण तरी आपण घ्यायला पाहिजे. जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण गोकुळाष्टमी साजरी करतो, मध्यरात्री श्रीकृष्ण जयंती साजरी करतो, मंदिरामध्ये साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी होते. पण याच्यापासून आपण काय शिकलो हे बघायला पाहिजे. म्हणून मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे की कथा ठीक आहे, दहीहंडीचा खेळ खेळला, दह्याचं महत्व
त्यांनी समाजाला पटवून दिलं. दूध आणि दही हे महत्वाचं, टॉनिक आहे, निरव हे महत्वाचं आहे. कारण आधुनिक काळामध्ये लहान मुलं सुद्धा दूध नको आईला सांगतात, त्यांना आवडत नाही. आवडत नाही. त्या काळात मध्ये कृष्णानं दुधाचं महत्व पटवून दिलं, दह्याचं महत्व पटवून दिलं. आज आपण आणि ज्यांनी ते पटवून घेतलं ना त्यांनी कारखाने काढले. आपल्याला माहितीये दुधाचे कारखाने. आपण लक्षात घ्या, शिकलं पाहिजे. आयुष्यभर टिप कागद होता पूर्वीच्या काळात. आमच्या वेळी शाईनं लिहिल्यानंतर टिपायचा कागद, सगळी शाई शोषून घ्यायचा. टिप कागद व्हायला पाहिजे. जे गुण दिसतात ना ईश्वराच्या अंगते, ते ईश्वर भक्ती करा. आपण पूजा करताना त्यातला एक गुण जरी घेतला ना आयुष्याचं कल्याण होईल. आणि त्या दृष्टीने जन्माष्टमी आपण साजरी करूया आणि कृष्णाचा जय जयकार करूया. कारण त्याचे 5 गुणांपैकी एक गुण तरी आपल्या अंगी आजपासून आपल्याला घ्यायला पाहिजे. सर, अगदी शेवटच्या काही प्रश्नांकडे जात असताना मला त्यातला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे तुम्ही जो सांगितलं ते एक मूळ आपलं कल्चर आहे, ती आपली मूळ संस्कृती आहे. त्याच्यापासून आपण पुढे थोडेसे लांब जातोय का? त्याच्याकडे पुन्हा जाण्यासाठी काय करता येईल सर? फार महत्व. संस्कार कोण घडवत आहे? पूर्वीच्या काळी पालक घडवायचे संस्कार, होय की नाही? आई सांगायची असं कर, वडील सांगायचे असं कर, आजी आजोबा सांगायचे. आता एकत्र कुटुंब पद्धती नाही. आता कोण सांगणार? आई वडील सुद्धा भानगडीत पडत नाही, मुलगा ऐकत नाही, मुलगी ऐकत नाही. खरं सांगायचं तर नेतृत्व, नेते मंडळी त्यांनी तरी संस्कार करायला पाहिजे. चांगलं आदर्श जीवन त्यांनी जगलं पाहिजे, पण ते पण घडत नाही. मग संस्कार आपणच आपल्यावरती घडवायला पाहिजेत. आणि बघा, आपला हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही जीवन पद्धती आहे. आपला वैदिक सनातन धर्म हा आपला धर्म. ज्यावेळी माणूस निर्माण झाला ना पृथ्वीवरती, त्यावेळी वैदिक सनातन धर्म निर्माण झाला. आणि तत्व एकाच वाक्यात आहे, एकाच वाक्यात, माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं. सर, इतकी सगळी माहिती, इतका वेगळा दृष्टिकोन खरं कधी ऐकला नव्हता. मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट आता विचारायची आहे की जो न राहून माझ्या मनात सारखा प्रश्न येतोय की आपण दहीहंडीबद्दल बोललो, आपण कृष्णाबद्दल बोललो, हे सगळे आपल्या कल्चरमधले एक मुद्दे आहेत, काही महत्वाचे आहेत. तर आपल्या ह्या कल्चरचा मुख्य कोर काय, गाभा काय? हा चांगला निरव चांगला प्रश्न विचारलाय. लक्षात घ्या, संस्कृती, कल्चर हे आपण म्हणतो, पण मूळ काय? आज पाश्चिमात्य लोक, इतर देशातील लोक भारतीय संस्कृतीचा, कल्चरचा अभ्यास करतात. हे सण उत्सव याचा अभ्यास करतात. तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे माणसाने माणसाची माणसासारखं वागावं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निसर्गावर प्रेम करा. आज आपल्याला माहितीये की वृक्ष तोडले जात आहेत, डोंगर पोखरले जात आहेत, आणि हे माणूसच आपला विनाश ओढवून घेतोय. बरोबर. तो पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी हे सण आहेत, भक्षण करण्यासाठी नाही आहेत. तेव्हा दहीहंडी काय किंवा गणेशोत्सव काय, हे सगळे जे संस्कृतीचं हे सण आहेत ना, हे सण आपल्याला हे शिकवतात की पर्यावरणाचं महत्व जाणा, निसर्गावर प्रेम करा, औषधी वनस्पती लावा, वटवृक्ष, पिंपळ वृक्ष गावामध्ये असू द्या, आणि आपल्या जीवनात आनंद निर्माण कराच, पण त्याच्याबरोबर इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करा. पाप पुण्य याची सोपी साधी व्याख्या केली आहे संत तुकाराम आणि महर्षी व्यासानी, की इतरांना त्रास देणं म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणं म्हणजे पुण्य. आयुष्य कशासाठी आहे? इतरांना मदत करण्यासाठी आहे. ते पुण्य जर आपण मिळवलं ना या जन्मामध्ये, तर निदान या जन्मातच आपण आनंदी होऊ शकतो. हे संस्कार आहे, हे कल्चर आहे. आणि हे जे संस्कृती आपण म्हणतो ना, ही भारतीय संस्कृती पुरातन आहे. या संस्कृतीवरती किती आक्रमण झाली. निरव, मला जर विचारलं तर जगामध्ये भारत असा एकमेव देश आहे की जास्तीत जास्त आक्रमण झालेला देश आहे. दुबाडला गेलेला आहे, ग्रंथालय जाळली गेलेली आहेत, लक्षात घ्या. परंतु आपली संस्कृती नष्ट झाली नाही, कारण ही चिरकाल टिकणारी संस्कृती आहे. फक्त दहीहंडी सारखा सण साजरा करताना त्याचे इव्हेंट होऊ देऊ नका, त्याच्या पैशामध्ये ते मोजू नका. बक्षीस, त्या श्रीकृष्णाचे गुण आपल्या अंगी आणायला पाहिजेत. दहीहंडीकडे व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला पाहिजे. स्त्री पुरुषांनी संपूर्ण त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे.
पण जबाबदारी हीच आहे, स्त्रियांचं रक्षण करणारी आपली संस्कृती आहे. इथे बघा तुम्ही, देवांवरती जेव्हा संकट आलं तेव्हा देवीकडे देव शरण गेलेले. म्हणजे स्त्री ही सर्वात महत्वाची आहे, घटक आहे समाजातला. तेव्हा स्त्री सुखी असेल तर समाज सुखी, स्त्री जर सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित आहे. ही गोष्ट समजली पाहिजे. म्हणजे मंदिरामध्ये जाऊन देवीची आरती करा, पूजा करा, पण घरची देवी जी आहे, आजीच्या रूपानं, आईच्या रूपानं, पत्नीच्या रूपानं, कन्येच्या रूपाने, हिच्याकडे दुर्लक्ष करू नका. सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची पद्धत सुरू केली. स्त्रिया शिकल्या, पण सुरक्षित व्हायला पाहिजेत, आणि ती जबाबदारी समाजाची. भारतीय संस्कृती हेच शिकवते की स्त्री ही माते समान आहे, परस्त्री ही माते समान आहे. आणि विद्या आणि लक्ष्मी, सरस्वती आणि लक्ष्मी यांचा वरदहस्त तुमच्यावरती राहील जर तुम्ही भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सव त्या पद्धतीनं साजरे केला. म्हणून मी नीरव नेहमी म्हणतो, वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे सण उत्सव साजरे करताना. हे का सण आहेत, हे का उत्सव आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे. आरोग्यासाठी उत्सव आहेत, आणि आपला मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्हीसाठी आहेत. म्हणून त्या दृष्टिकोनातून कार्यकारण भाव लक्षात घेऊन सण उत्सव साजरे करायला पाहिजेत. आणि तेच भारतीय संस्कृती शिकवते. शेतीप्रधान संस्कृती आहे भारतीय संस्कृती. आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी आणि गुरु यांचं नातं सुद्धा तसंच आहे. आज संपूर्ण जगातील इतर देश भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतायत आणि आपणच आपली संस्कृती विसरत चाललोय. तसं होऊ नये म्हणून नीरव, अभिनंदन तुमच्या वाहिनीचं, तुमच्या चॅनलचं, कारण तुम्ही हे समाज प्रबोधनाचं काम अतिशय उत्कृष्टपणे करीतात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुम्हाला कसं वाटलं आम्हा तरुणांशी बोलून? खूप खूप. तरुण मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे, समाजात जर दिसतं ना आता, तोच समाज नाहीये, तोच भारत देश नाहीये. लक्षात घ्या. मूळ आपलं समजून घेतलं ना इतिहास, तर लक्षात येतं आपण सुद्धा जगामध्ये एक नंबर वरती होतो. कर्मयोग हा भगवद्गीतेने शिकवला. आपण कर्तव्य कर्म विसरलो आणि पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागलो. अर्थात लक्षात घ्या, अजूनही खेडेगावचा शेतकरी ती संस्कृती टिकवून आहे, आणि तोपर्यंत आशेचा किरण आहे. आपण निराश व्हायचं कारण नाही. आपल्याला माहिती असेल, याच भारतात निर्माण झालेलं धान्य पुरायचं नाही, पण आज शेतीमध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञान आणून आपण निर्यात करतो. साधी सुई निर्माण होत नव्हती भारत देशामध्ये, पण आज चांद्रयान-3 पाठवलं, संपूर्ण भारतीय बनावटीचं होतं. आपण कमी नाही आहोत. ह्या निगेटिव्ह बातम्या वाचू नका, पाहू नका. पॉझिटिव्ह दृष्टिकोन घ्या आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करा. अगदी. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्याशी बोलताना मनातले खूप सारे प्रश्न होते की जे क्लिअर झाले. खूप गोष्टी नव्याने कळल्या, खूप गोष्टींबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. आणि हा जो सगळा आपला संवाद झाला, आपलं बोलणं झालं, हे कुठेही मला असं वाटतं औपचारिक बोलणं नव्हतं. हे सगळं बोलणं हे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे येणारं होतं. आणि मला असं वाटतं की ही जी मुळं आहेत, ही जी खोलवर रुजलेली आहेत, ती आज तुमच्या रूपातनं, आमच्या पण रूपात, आमच्या सगळ्यांमध्ये ती रुजतील, ती वाढतील. आणि मी आशा करतो की आम्ही ती मुळं घट्ट मातीला धरून ठेवू आणि जपून ठेवू. आणि तुमच्यासारखी मुलं हे प्रश्न विचारतायत बघून आम्हाला सुद्धा समाधान वाटतं की निराश होत नाही आम्ही सुद्धा. ही तुमची पिढीच पुढचा भारत घडवणार आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला तुमचा खूप अमूल्य वेळ दिलात आणि त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा पुन्हा आम्हाला असं मार्गदर्शन करत राहा, तुम्हाला विनंती. खूप खूप धन्यवाद.